नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजना यानंतर आता माझा लाडका भाऊ योजना ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी जे आहे ते डिक्लेअर केलेली आहे। मित्रांनो, संपूर्ण जी.आर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। या अंतर्गत मित्रांनो, सर्व जे मुलं आहेत त्या मुलांना 10,000 रुपयेपर्यंत जे आहे ते पर मंथ सॅलरी जी आहे ती देण्यात येणार आहे। मित्रांनो, ही योजना जी आहे या योजनेसाठी कोण कोण पात्र राहणार आहे, त्याशिवाय मित्रांनो कोण कोण विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकता, सर्व प्रकारची डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासोबतच मित्रांनो, आपण यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे माझी बहीण लाडकी योजना या संबंधित संपूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे करायचा यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुमच्या स्क्रीनवर तो व्हिडिओचा थंबनेल फ्लॅश होत असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता। मित्रांनो, तर बघूयात संपूर्ण जी.आर सविस्तर माहिती। कोणाकोणाला 10,000 रुपये भेटणार आहेत, माझा भाऊ लाडकी योजना नेमकी काय आहे। तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून योजना रिलेटेड अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर एक जी.आर दिसत असेल, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेस अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत। मित्रांनो बघा, या ठिकाणी जे युवा प्रशिक्षण योजना आहे किंवा आपण त्याला जे आहे ते माझा भाऊ लाडकी योजना, माझा भाऊ लाडका योजना या योजनेअंतर्गत आपण त्याला ओळखत असतो। मित्रांनो, या योजनेमध्ये तुम्हाला अप्रेंटिस जी आहे, सर्व विद्यार्थ्यांना जी आहे ती अप्रेंटिस या ठिकाणी देण्यात येणार आहे। जे डिग्री किंवा डिप्लोमा किंवा सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अप्रेंटिसची भरती जी आहे ती करण्यात येणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी हा जी.आर महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेला आहे। या ठिकाणी सर्व जे आहेत संदर्भ वगैरे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत। तर बघा मित्रांनो, राज्यामध्ये युवक आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी किंवा व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतात। तर अशा असंख्य बहु युवकांना जे आहे मित्रांनो या ठिकाणी नोकरी जे आहे ते प्राप्त करून द्यायला जे आहे माझा भाऊ लाडका योजना या स्वरूपात त्यांनी जे आहे ते 12वी पास किंवा विविध ट्रेडमध्ये ITI किंवा पदविका म्हणजे डिप्लोमा धारक किंवा मित्रांनो पदवी किंवा पदव्युत्तर पदवी म्हणजे M.Tech किंवा B.Tech जर का तुमचे झाले असेल किंवा मित्रांनो तुमचे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर या सर्व विद्यार्थ्यांना अप्रेंटिस त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड करून दिलेली आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत त्यांनी जे आहे हा जी.आर काढलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम जो आहे तो 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यात येतो, पण त्यामध्ये अधिक पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या बदलानुसार या ठिकाणी पुन्हा एकदा तो कार्यक्रम जो आहे तो राबवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता युवा प्रशिक्षण जे आहे या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग या सर्व विभागामार्फत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत जे आहे ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ती राबवली जाणार आहे। यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत तुम्हाला कामाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण त्याला अप्रेंटिसशिप म्हणू शकतो। तर या ठिकाणी जे आहे ते इच्छुक उमेदवार जे आहेत ते प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उमेदवार जे आहेत ते नोंदणी करू शकतात। मित्रांनो, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेला कोण कोण पात्र असणार आहे, तर या ठिकाणी आपण पात्रता बघणार आहोत। मित्रांनो, सर्वात प्रथम उमेदवाराचे जे वय आहे ते 18 पासून तर 35 वर्ष असले पाहिजे। उमेदवाराने जे आहे मित्रांनो ते 12वी ITI किंवा डिप्लोमा किंवा डिग्री किंवा त्याच्याकडे जर का पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर या सर्वमध्ये त्याने जे आहे ते क्लिअर झालेला पाहिजे मित्रांनो। त्यासोबतच उमेदवार जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे। त्यासोबत मित्रांनो आधार नोंदणी असावी। सोबतच मित्रांनो उमेदवाराचे बँक खाते जे आहे ते आधाराशी संलग्न असावे आणि सोबतच मित्रांनो कौशल्य व उद्योजकता आयुक्ताला संकेतस्थळावर जे आहे ते नोंदणी करून ठेवायची आहे। मित्रांनो हे जे तुमचे संकेतस्थळ आहे किंवा जे कौशल्य व रोजगार जे आहे या संकेतस्थळावर आपण संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
जेणेकरून तुमची नोंदणी जी आहे ती या ठिकाणी होईल आणि तुम्हाला या अप्रेंटिसचा लाभ भेटणार आहे। सोबतच मित्रांनो या ठिकाणी कंपनीसाठी त्यांनी दिलेले आहे, या ठिकाणी जे आस्थापना ज्या आहेत त्या जॉईंट होऊ शकतात। जे नोकरी देणारे आहेत त्यांच्यासाठी ही खालील पात्रता आहे। PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती PDF डाउनलोड करून वाचू शकता। मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पेमेंट कशा प्रकारे भेटणार आहे तर बघा मित्रांनो, जो विद्यार्थी 12वी पास असणार आहे तर त्या विद्यार्थ्याला 6,000 रुपये प्रति महिने जे आहे ते विद्यावेतन भेटणार आहे। त्यासोबतच मित्रांनो ITI किंवा डिप्लोमा ज्या विद्यार्थ्याचा झाला असेल त्या विद्यार्थ्याला 8,000 रुपये पर मंथ भेटणार आहे आणि जो डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्या विद्यार्थ्याला 10,000 रुपये पर मंथ या हिशोबाने तुम्हाला जे आहे सॅलरी देण्यात येणार आहे मित्रांनो, मानधन आपण त्याला म्हणतो। तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल। मित्रांनो संपूर्ण GR आपण जो आहे तो PDF लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण चेक करू शकतात। मित्रांनो जे तुमचे संकेतस्थळ ओपन होणार आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करावे हे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहेत, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो कोण पात्र असणार याबद्दल सुद्धा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन कळाली असेल। अशाच प्रकारच्या नवनवीन योजना रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर योजनाचे अपडेट जे आहे ते बघायला भेटतील। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।